मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत। विजांच्या कडकडाटासह जवळपास 1 तासाहून अधिक काळ पावसाच्या दमदार सरी या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि त्याचमुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठाही खंडित झालेला होता। लांजा शहरातील वीज पुरवठा अजूनही या ठिकाणी सुरळीत झालेला नाही। आज दिवसभर देखील अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की रात्री जो पाऊस पडलेला होता त्यामुळे या ठिकाणचे रस्ते देखील अजूनही या रस्त्यावरती पावसाचं पाणी असलेलं पाहायला मिळतं आहे। सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे ढगाळ हवामान आहे। पावसाची रिमझिम या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। आज देखील दिवसभर या ठिकाणी पावसाचा अंदाज अवकाळी पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। सकाळपासूनच पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगाळ हवामान आहे आणि या अवकाळी पावसानं सध्या आंबा बागायतदारांची चिंता या ठिकाणी वाढवलेली पाहायला मिळते आहे। कारण या पावसामुळे जो मोहर आलेला आहे तो मोहर या ठिकाणी गळू शकतो आणि त्यामुळे सध्या आंबा बागायतदार जे आहेत ते या ठिकाणी धास्तावलेले पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी हवामान ढगाळ आहे आणि त्यामुळे आज दिवसभर देखील अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे अवकाळी पावसाच्या सरी पुन्हा एकदा रत्नागिरी बरसतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।